आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। संजय राऊत यांचा जामीन अखेर आता मंजूर झालेला आहे। पण बघतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी होते आणि त्यांना अखेर आता जामीन मंजूर झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळले होते आणि आता संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर। आपण बघतोय की संजय राऊतांच्या खरं तर शिक्षेस ते पात्र ठरले होते, मात्र आता त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भाग्यश्री, काय अपडेट्स? नक्कीच आपण जर बघितलं तर संजय राऊत नेहमीच वेगवेगळी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर त्यांनी याच पद्धतीने मेधा सोमय्या ज्या आहेत त्यांच्यावर एक आरोप केलेला होता। हा जो आरोप होता हा मीरा भाईंदर महानगरपालिकेत एक शौचालय घोटाळा मेधा सोमय्या यांनी केलाय अशा पद्धतीचा हा आरोप होता। आणि त्यानंतर मेधा सोमय्या यांनी त्यांच्या संदर्भात अब्रू नुकसानीचा दावा जो होता तो दाखल करण्यात आलेला होता। जवळपास 1 ते 1.5 वर्ष ही केस सुरू होती। आज जर आपण बघितलं तर या महानगर दंडाधिकारी जे आहे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। आरती कुलकर्णी ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांनी हा निर्णय दिला की त्यांना 15 दिवसांची जी आहे ती कैद करण्यात येईल आणि 25,000 रुपयाचा जो आहे तो दंड ठोठावण्यात येईल। मात्र या संदर्भात जर आपण बघितलं तर जे संजय राऊत यांचे जे वकील आहेत पिंगळे यांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी खरं तर ही जी शिक्षा होती ती मेधा सोमय्या यांचे जे वकील होते विवेकानंद गुप्ता यांनी 2 वर्षांसाठी ही शिक्षा द्या असे न्यायाधीशांना सांगितलेले होते, न्यायमूर्तींना सांगितलेले होते। मात्र ही जी केस आहे ही पब्लिक डोमेन आहे। ह्याच्यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही। हे जे आम्ही जे बोललो ते लोकांसाठी बोललो अशा पद्धतीचं जे बाजू जी आहे ती संजय राऊत यांच्या वकिलांकडनं मांडण्यात आली होती। आणि त्यानंतर न्यायमूर्तींनी हा निर्णय घेतलाय की मेधा सोमय्या यांच्या मनाला या विधानामुळे अत्यंत दुःख झालेलं आहे। मात्र ही जी हे जे वक्तव्य आहे ते खरंच पब्लिक डोमेन आहे, त्यामुळे जास्त शिक्षा न देता 15 दिवसांची जी कैद आहे ती मात्र आम्ही संजय राऊत यांना देत आहोत असे आदेश न्यायमूर्तींनी दिले। त्यानंतर संजय राऊत यांनी आम्हाला हा निर्णयासंदर्भात सेशन कोर्टात जायचं आहे असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांना 30 दिवसांचा जो जामीन आहे तो देण्यात आलेला आहे सध्या। त्यामुळे 30 दिवस तरी त्यांना अटकेपासून त्यांचं संरक्षण होणार आहे। मात्र सेशन कोर्टात आता या संदर्भात काय निर्णय होतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण हा जो कलम होता हा कलम 500 अंतर्गत जी तक्रार होती ती नोंदवण्यात आलेली होती। त्यामुळे आता यानंतर सेशन कोर्टामध्ये दोन्ही वकील कशी बाजू मांडतायत हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच भाग्यश्री, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।